गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्षे जुने प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तर संपूर्ण परिसर हर बोला हर हर महादेव बम बम बोलेच्या गजराने दुमदुमले आहे। या नागरा मंदिरात पंचमुखी शंकराची शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या आहेत। त्याचप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। मंदिरातील गाभाऱ्याचे दार रात्री 12 वाजेपासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे। तर आज महाशिवरात्री निमित्त भक्तांची मोठी गर्दी बघता गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला। भाविक दुरूनच पंचमुखी शंकराचे शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत। दरवर्षी महाशिवरात्री निमित्त या नागराधाम या मंदिरामध्ये महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिराच्या गाभाऱ्यातील पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात। तसेच संपूर्ण परिसर बम बम बोले हर हर महादेवच्या गजराने दुमदुमून निघाले आहे। भाविक दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच रांगेत लागून दर्शन घेत आहेत। तर मंदिराचे गाभारे रात्री 12 वाजल्यापासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे। आम्ही सकाळी 5 वाजतापासून लाईन मध्ये लागलेलो आहे। सर, हे जागृत देवस्थान आहे। नागरा गोंदियाला लागून जवळच आहे आणि इथल्या सीमालगत MP छत्तीसगड पण आहे, म्हणून दूर भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि इथं सर्व भाविकांची इच्छापूर्ती होते, म्हणून जास्त गर्दी असते। हम लोग 5 बजे से लाइन में लगे हुए हैं और सवेरे मैंने 4:30 बजे यहाँ पर पहुंचे हैं। और महाशिवरात्रि का पर्व ऐसा है कि भगवान शिव की आराधना के लिए हम लोग यहाँ पर पहुंचे हुए हैं और अच्छे से दर्शन हो जाए, यही हमारी सबकी की मनोकामना। और शिव भगवान सभी को प्रसन्न रखे और एक साल पूरे साल भर और हर सभी की मनोकामना पूरा करेगा। हा पुरातन मंदिर आहे। इथं पुष्कळ भीड राहते। आतापर्यंत करीब 1 लाख लोकांनी दर्शन केले असतील। रात्री 11 वाजतापासून लाईन लागली आहे, तर लांब होती। तर सोमवारी पुष्कळ भीड राहते दर्शनार्थीची। पुरातन मंदिर आहे हा आणि सिद्ध मंदिर आहे आणि दर सोमवारी राहते भीड। आणि श्रावण मध्ये तर पुष्कळ भीड राहते। श्रावण मध्ये 1 माह पुष्कळ भीड राहते। आताही रात्रीपर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत भीड राहणार अशी। आता जशी भीड दिसून राहिली तशी। आज सर्वप्रथम तर आज आपण महाशिवरात्रीच्या पर्वाला पूर्ण देशवासियांचा आज महाशिवरात्रीचा पर्व आहे। खूप मोठा पर्व आहे जो शिवजी भोलेनाथ सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करतात। आणि विशेष स्वरूप मध्ये आपण भारताच्या देशामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात गोंदिया शहरामध्ये गोंदिया याच्यामध्ये नागराधाम मध्ये आपला पंचमुखी नागरेश्वर महादेव बसलेला आहे। प्राचीन काळातून 270-80 वर्ष काळातून आपलं महादेव पंचमुखी नागरेश्वर बसलेला आहे आणि दरवर्षी तरी लाखो प्रमाणात भाविक इथे आपलं दर्शन करायला येतात आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात।